नेहमी माझ्याच ब्लाऊज बाबतीत असं का होतं मला तेच कळत नाही आणि आज ते फायनली मला कळालं. कारण मी नेहमी माझा ब्लाऊज एखाद्या फंक्शनच्या आदल्या दिवशी शिवायला घेते आणि तो इतका घाईघाईत तयार करते की ज्याने असं काहीसं होतं. तर नमस्कार मंडळी, आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी माझं डेली कामाचं नियोजन कसं करते याचा एपिसोड नंबर 2. तर आजच्या कामाला सुरुवात झाली सकाळी पार्सलने. काल रात्री बरेचसे पार्सल्स मी पॅकिंग करून ठेवले होते जे मला दुसऱ्या दिवशी सकाळी पोस्टात टाकायचे होते. तर हे प्रीपेड पार्सल आहेत जे नरेंद्र स्वतः नेऊन पोस्टामध्ये देतात आणि COD जे पार्सल असतात ते पोस्टमन काका घरी येतात घ्यायला. सो ज्यांना कोणाला ऑर्डर करायचे आहे त्यांनी नक्की आपल्याला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. सर्व डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळतील. आणि हो, कॉलवरती आपण ऑर्डर घेत नाही, व्हॉट्सअपवरतीच ऑर्डर घेतल्या जातात. व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा, पेपर पॅटर्न, तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतील. सो अशा प्रकारे आज पण एक 8-10 पार्सल प्रीपेडचे होते जे नरेंद्र पोस्टामध्ये गेले टाकायला आणि तसेच ते ऑफिसला जाणार होते. त्यानंतर मी घेतलं माझं रुटीनचं काम, जे म्हणजे कालचा व्लॉग जर तुम्ही पाहिला असेल या आधीचा व्लॉग, तर त्यामध्ये मी काल 2 ब्लाऊज बनवायला घेतले होते आणि त्यातला एक ब्लाऊज माझा रात्रीच पूर्ण झाला होता. दुसऱ्या ब्लाऊजचं कटिंग मी फक्त मार्किंग करून घेतलं होतं. त्यानंतर आता सकाळी उठल्यानंतर मी त्याचं प्रॉपर अस्तरचं कटिंग करून घेतलं. त्यानंतर मेन फॅब्रिकचं कटिंग केलं आणि बऱ्याचदा काय होतं की जेव्हा डिझाईन वगैरे असते ना ब्लाऊजला तेव्हा जरा जास्त वेळ जातो, एक 15-20 मिनटं इकडे तिकडे. आणि हा ब्लाऊज काही फार असा डिझायनर वगैरे नव्हता, बट होता बऱ्यापैकी डिझायनर. सो त्यामुळे मग मी हा घेतलेला आहे करायला. आता जेव्हा डिझायनर ब्लाऊज असतात, बऱ्याच जणी म्हणतात की ताई तू बॅकनेक जर असेल तर त्याचं नियोजन कसं करते. तर आधी कस्टमरने तुम्हाला काय बॅकनेक दिलेला आहे तो तुम्हाला प्रॉपर जाणून घ्यायचा आहे, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला त्याचा विचार करायचा आहे, एक ड्रॉइंग काढून घ्यायचं आहे. ह्या रिलेटेड मी एक सेपरेट व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल की कशा पद्धतीने तुम्हाला त्याचं नियोजन करायचं असतं. सो हा ब्लाऊज प्रॉपर कटिंग करून घेतला आणि लगेचच स्टिच केला. कारण आज मला दुपारी माझे क्लासेससुद्धा होते आणि ते क्लासेस रन करून मला आज संध्याकाळी एक अरीवर्कचा ब्लाऊज पूर्ण करून माझं स्वतःचं ब्लाऊजसुद्धा पूर्ण करायचं होतं. सो आज भरपूर काम होतं. जसं की 2 दिवसाचा व्लॉग मी तुम्हाला आज एका व्लॉगमध्ये शेअर करते. तर हा ब्लाऊज माझा पूर्ण झालेला आहे. फ्रंट प्रिन्सेस कट डीप नेक आहे, बॅकला बोटनेक आहे आणि बॅक साईडला अशा पद्धतीने आपण इथे नॉट लावलेले आहेत आणि शॉर्ट स्लीव्ज आहेत. तर आता तुम्ही विचाराल ह्या 2 ब्लाऊजची शिलाई. तर कटोरी ब्लाऊज विथ पॅटर्न, कटोरी ब्लाऊजला शिलाई आपल्याकडे 450 आणि पॅटर्नचे मी 50 रुपये एक्स्ट्रा घेतलेले आहेत. सो कटोरी ब्लाऊजचे 500 रुपये आणि प्रिन्सेस कट ब्लाऊजचे 550 रुपये असं हे आपलं शिलाई. कारण प्रिन्सेस कट बोटनेक असेल तर त्याचे 500 रुपये माझी बेसिक शिलाई आहे आणि पॅटर्न असेल तर 50-100 रुपये वाढतात. जसे की बॅकला सिम्पल पॅटर्न होता म्हणून 550. तर 500 आणि 550 असं हे 2 ब्लाऊजची शिलाई झालेली आहे. सो हे 2 ब्लाऊज आता मी मावशींकडे हुकलूक करण्यासाठी दिले कारण संध्याकाळी कस्टमर येऊन घेऊन जाणार आहे. त्यानंतर होता माझा अरीवर्कचा क्लास. तर माझ्या अरीवर्कचा क्लास होता. आता अरीवर्कचा क्लासबद्दल बऱ्याच जणी विचारतील. आता आपली 7वी बॅच सुरू झालेली आहे डिसेंबरमध्ये. 8वी बॅच आपली जानेवारीमध्ये 15 जानेवारीनंतर सुरू होती. ज्यांना पण ॲप्लाय करायचं आहे त्यांनी व्हॉट्सअपला मला मेसेज करून ठेवा. जेव्हा पण आपण बॅच मी लॉन्च करेल तेव्हा त्याचे लिंक तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही लवकरात लवकर ॲडमिशन घेतलं तर आपलं मटेरियल किटसुद्धा तुम्हाला लवकर मिळतं. तर इथे माझा अरीवर्कचा क्लास संपला. त्यानंतर माझं नायकावरून एक पार्सल आलं होतं ज्यामध्ये मी माझं स्किन केअरचं जे आहे सेटाफिलचं क्लिन्झर मी वापरते की जे मला आता थंडीमध्ये लागणार होतं. आणि त्यानंतर मी एक लिपस्टिक परचेस केली होती की जे मला मरून शेडमध्ये हवी होती. पण बऱ्याचदा ऑनलाईन शॉपिंग करताना हाच मोठा प्रॉब्लेम होतो, जो म्हणजे की आपल्याला एकदम प्रॉपर शेड मिळत नाही. आणि माझ्या बाबतीतही तेच झालं. मला मरून शेड हवी होती आणि ही अशी डार्क शेड आली जी नरेंद्रांना अजिबात आवडली नाही. ते मला म्हणे ही कशी पान खाल्ल्यासारखी दिसतीये म्हणे तू, शेड अजिबात चांगली नाही आहे. पण ॲक्च्युली मी किती खूप जास्त लावली होती. पण ठीक आहे, ती मी तुम्हाला दाखवेलच नक्कीच. त्यानंतर क्लास वगैरे आटोपला, दुपारी थोडासा आराम केला. त्यानंतर मला आहे ना आज एक अरीवर्कचं ब्लाऊज पूर्ण करायचं होतं जे की मला उद्या संध्याकाळपर्यंत द्यायचं होतं. अर्जंट होतं, 2 दिवसापूर्वीच आलं होतं. पण बेसिक अरीवर्क होतं, मला माहिती होतं होणार आहे म्हणून. तर मग मी बघा अशा प्रकारे त्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे
इथे एक स्लीव्ज आहे, इकडे फ्रंट नेक आहे आणि इकडे बॅक नेक आहे आणि त्याच्या बॅक साईडला दुसरी स्लीव्ज आणि तो अर्धा गळा जो बॅकचा असतो. अशा प्रकारे मी मार्किंग करून घेतलं आहे, खडूनच मार्किंग करून घेतलेलं आहे, जेणेकरून ते आपण ब्लाऊज वगैरे स्टिच केल्यानंतर ते पुसलं जातं. आपण नॉर्मली ग्लास पेन्सिलने वगैरे मार्किंग केलं ना तर त्याच्यासाठी आपल्याला रॉकेल लागतं आणि बऱ्याचदा रॉकेल अवेलेबल नसतं. सो हे संध्याकाळी 7-7:30 वाजता मी मार्किंग करून घेतलं, जेणेकरून जेवण झाल्यानंतर मी हे काम करायला बसेल. तो आता वाजलेले आहेत पाहू शकता तुम्ही 10 आणि मी आता काम करायला सुरुवात केलेली आहे. 10 वाजता मी फ्रंट नेक जो आहे तो रिंगला लावलेला आहे, अजून बाकी काही नाही. पहिल्यांदा फ्रंट नेक तयार करून घेतला, साधारणतः याला अर्धा पाऊण तास लागला. नरेंद्र मला मदत करत ते म्हणजे बसले होते, ते मणी वगैरे होऊन देतात, त्यांना झोप आली तर ते झोपतील कारण त्यांना मॉर्निंगला ऑफिस असतं. तर मी लगेचच बॅकपार्ट करून घेतला. बॅकपार्ट झाल्यानंतर मग मी लगेचच स्लीव्ज करून घेतल्या. इतकं सिम्पल होतं, 3 लाईन्सचं होतं आणि मग त्याला मध्ये बुट्टी होत्या 2-2 अशा, गहू बीड्स होते, त्यानंतर 2 mm बीड्सच्या आणि मध्ये स्टोन चेन होती की जी स्टोन चेन पटकन लावली जाते चिटकवून, त्यानंतर वरती त्याला रफली आपण स्टिच करू शकतो. आणि त्यानंतर स्लीव्जलासुद्धा 3 बीड्सच्या बुट्टीज होती. अशा प्रकारे हे माझं पूर्णपणे वर्क तयार झालेलं आहे. आता तुम्ही पाहू शकता वाजलेले आहेत रात्रीचे 2:15, म्हणजे मी 10 वाजता घेऊन बसलेले, तर 2:15ला हे माझं पूर्ण ब्लाऊज डन झालेलं आहे. आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी घेतलेलं आहे हे ब्लाऊज स्टिच करायला. जसं की तुम्ही पाहताय लवकर आवरून, कारण संध्याकाळी द्यायचं येतं. सो मी म्हटलं हे हुक लुक करायचं म्हटलं तर मावशींना द्यावा लागेल, त्यामध्ये माझा बराचसा वेळ जाईल. ह्या हिशोबाने मग मी काय केलं, म्हटलं सकाळी सकाळी स्टिच करेल, दुपारी माझे क्लासेस आहेत परत, दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. तर मग मी हे ब्लाऊज कट करून घेतलं आणि लगेचच स्टिचसुद्धा केलं. तुम्ही पाहू शकता किती सुंदर. आणि हे सिम्पल 4 टक्स ब्लाऊज होतं, जेणेकरून मला ते फास्टमध्ये 4 टक्स ब्लाऊज होतं जे मी स्टिच केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने हे ब्लाऊज सुंदर असं तयार झालं आहे. तर ह्याला हुक लुक, त्यानंतर बॅक साईडला त्याला हातशिलाई वगैरे आहे. आणि ही आहे त्या कस्टमरची साडी, ज्या साडीवरचं हे ब्लाऊज आहे आणि त्या कस्टमरला अशा पद्धतीने त्याचं डिझाईन हवं होतं आणि हे आपलं तयार झालेलं आहे ब्लाऊज. आता तुम्ही विचाराल या ब्लाऊजची शिलाई, तर ह्या ब्लाऊजचे वर्कचे मी 2,000 रुपये घेतलेले आहेत आणि विथ शिलाई मी 2,200 रुपये घेतलेत. कारण जेव्हा मी स्वतः स्टिच करून देते तेव्हा कस्टमरला मी डिस्काउंट देते. सो मी वर्कचे 1,800 रुपये घेतले आणि 400 रुपये ब्लाऊजचे शिलाईचे, कारण 4 टक्स ब्लाऊज होता. त्यानंतर माझं हे झाल्यानंतर मग मी काय केलं की मला हा ब्लाऊज इस्त्री करायचा होता. तर मग साईड बाय साईड मला माझं स्वतःचंसुद्धा ब्लाऊज शिवायचं होतं, कारण मला उद्या जायचं आहे लग्नाला आणि त्या लग्नामध्ये मला हीच ब्लाऊज घालायचं आहे. सो मी पटोला सिल्क साडी घेतलेली आहे, 3,000ची साडी आहे आणि खूप दिवसापासून मला ही अशा प्रकारची साडी घ्यायची होती आणि हा रंग माझ्याकडे नव्हता, त्यामुळे मला ह्या रंगाची साडी घ्यायची होती. सो हे आहे त्याच्यावरचं ब्लाऊज. आणि हे आत्ता केलेलं आपण ब्लाऊज हे पहिल्यांदा मी इस्त्री करते आणि त्यानंतर ताईंकडे देते. अरिवर्कचा ब्लाऊज कस्टमरचा मी ताईंना दिला हुकलूक करायला. त्यांना म्हटलं संध्याकाळी आणून द्या, कस्टमर कधीही येईल, तर त्या म्हटल्या 6 वाजेपर्यंत आणून देते. त्यानंतर माझी अरिवर्कची बॅच झाली. त्यानंतर ब्लाऊजचा एक क्लास होता तो सुद्धा झाला. तो झाल्यानंतर थोडासा आराम वगैरे केला आणि नंतर म्हटलं आता माझा ब्लाऊज तर घ्यायलाच पाहिजे. तरी मी माझा ब्लाऊज 6 वाजता कटिंग केला. त्यानंतर त्याला बॅकनेक पॅटर्न होता, स्लीव्जला डिझाईन होती, असं बरंच. आणि शिवाय मला माझ्या ब्लाऊजचं शूट पण करायचं होतं, त्यामुळे खूप वेळ गेला. आणि ह्या घाईघाईमध्ये माझ्याकडनं असं काहीसं झालं की माझं ब्लाऊजच इस्त्रीनं जळालं. आणि हे ब्लाऊज जळाल्यानंतर आता पहिलं इतकं टेन्शन आलं की कसं आता मी माझं स्वतःचंच ब्लाऊज जाळलं आहे आणि आता मी काय करू शकते. तर मग हे पाहू शकता तुम्ही, हे असं माझं ब्लाऊज जळालं. काय झालं, तिथे कॉर्नर व्यवस्थित निघत नव्हता, म्हणून म्हटलं प्रेस केल्यानंतर तो छान दिसेल. आणि इस्त्रीचा मोड जो आहे तो कॉटनवरतीच होता आणि इस्त्री जास्त गरम झाली. जो मोड सिल्कवर घेतला असता तर इस्त्री जास्त गरम नसती झाली आणि मी डायरेक्टली त्या फक्त कॉर्नरवरती इस्त्री ठेवली आणि पटकन काढली तरी ते चिटकलंच. आता म्हटलं ह्या ब्लाऊजचं करायचं काय. आम्ही दोघांनी खूप विचार केला आणि त्यानंतर असं ठरलं की तिथे एक छोटासा पॅच लावायचा. आता तो पॅच तर लावला खरा तुम्ही, इथं तुम्हाला जर इथे बॅक पॅटर्न पूर्ण झाला तर तुम्हाला कळणारसुद्धा नाही की मी तिथे पॅच लावला आहे. तो पॅच लावल्यानंतर मग मी त्याला कॉड पायपिंग केली आणि आता म्हटलं तो पॅच आहे ना हाईड करायला पाहिजे, कारण एक्झॅक्टली बॅकनेकला तो पाठीमागे जर कोणी उभं राहिलं तर दिसणार आहे. मग मी काय केलं, थोडेसे काठ उरले होते, त्या काठाचं मी एक बटन बनवलं, फॅब्रिक बटन. तर माझ्याकडे हे फॅब्रिक बटन बनवण्याचं मशीन आहे की जे मी 3 वर्षापूर्वी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये इतकं सारं म्हणजे 100 पीस मला रॉ मटेरियल मिळालेलं आहे. हे मशीन मी तेव्हा 1,700 का 1,800 रुपयाचं घेतलेलं आहे, पण रॉ मटेरियल संपलेलं नाही अजून.
एमर्जन्सीमध्ये एखाद्या कस्टमरचं डिझाईन असेल आणि त्याला जर बटन लागलं तर त्याचंच फॅब्रिक घेऊन त्याचंच बटन बनवायचं आणि कस्टमरला त्याचे 15-20 रुपये एक्स्ट्रा लावून द्यायचे. डिरेक्टली मी हे असं करते. आता ह्या मशीनचं तर तुम्हाला डिटेल हवे असतील तर मला तसं सांगा कमेंट सेक्शनमध्ये. मी त्याचे डिटेल्स तुम्हाला एखादा व्हिडिओ बनवेल की हे कशा पद्धतीने याच्यामध्ये किती काय काय मिळालेलं आहे, बटन कसं बनवायचं याचं व्हिडिओ मी शेअर करते. सो नक्की बटन मशीन असं कमेंट करा. सो असे मी एक बटन तयार केलेलं आहे आणि आता हे बटन तयार केल्यानंतर मी इथे अटॅच करणार आहे, जेणेकरून तो लावलेला पॅच हा थोडासा का होईना पण डायव्हर्ट होईल बघणाराला. आणि हे असं हे बॅकनेक पार्ट तयार झालेला आहे. व्यवस्थित मी तयार करून घेतला. त्यानंतर लागलीच मी पूर्ण ब्लाऊज बनवून घेतला. ॲक्च्युली मला पूर्ण ब्लाऊज स्टिचिंगचा व्हिडिओ करायचा होता, पण माझा इतका मूड गेला की हे ब्लाऊज जेव्हा इस्त्रीला चिकटलं तेव्हा मी ठरवलं आता काही नाही करायचं, हे ब्लाऊजच छान व्यवस्थित बनवायचं आणि बस. मला आहे ना झोपायचं पण होतं कारण सकाळी लवकर उठून आणि हे लग्न होतं शिरूरला आणि शिरूरचं लग्न अटेंड करून आम्हाला जायचं होतं श्रीरामपूरला. सो मी म्हटलं की नाही, आता माझ्यातले पेशंट संपलेले आहेत, बरीच कामं मी उरकली होती. हे ब्लाऊज पूर्ण केलं व्यवस्थित, त्याला हुकलूक लावलं आहे. तर तुम्ही इथे पाहताय मी हे झूम करून दाखवलेलं आहे, तरी इथे लक्षात येत नाही की आपण इथे पॅच लावलेला आहे कुठला. सो आता हे सगळं झाल्यानंतर मी हुक वगैरे लावले पूर्ण ब्लाऊज आणि पॅकिंग वगैरे केली. दुसऱ्या दिवशी जायचं आहे कारण आम्ही 2 दिवसासाठी श्रीरामपूरला जाणार आहे हे लग्न अटेंड करून. तिसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर मी छान अशी रेडी झाले आणि हा पॅटर्न तुम्ही पाहू शकता, इतका सुंदर झाला होता. लग्नामध्ये पण खूप जणींनी मला सांगितलं की हा ब्लाऊज खूप सुंदर दिसतोय. फ्रंट साईडला मी असा थोडासा उरलेला काठ मी लावला आहे. स्लीव्सला मी अशा पद्धतीने पॅटर्न बनवला होता आणि मी कशी दिसते ते पण मला सांगा. त्यानंतर आम्ही पोचलो शिरूरला लग्नाला. तर इथे तुम्हाला ह्या घोळक्यामध्ये जर मी दिसली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आता 2 दिवस मी माझ्या सासरी राहायला जाणार आहे, तिथून आल्यानंतर आपले व्लॉग कंटिन्यू होतील. भेटूया पुढच्या छानशा व्लॉगसोबत. आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.